नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. अनेक लाभार्थी मे, एप्रिल आणि त्याचबरोबर जून महिन्याच्या पेन्शन वितरणासाठी प्रतीक्षेत आहेत. काही लाभार्थ्यांची पेन्शन जमा झालेली आहे तर यांच्यासाठी ज्यांची पेन्शन आलेली नाही आहे त्यांच्यासाठी देखील आणि ज्यांची पेन्शन आलेली आहे तर अशा सर्वच लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. आपण साधारणतः 2 ते 3 दिवसांपूर्वी व्हिडिओ दिला होता की संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात तर यांना जो लाभ आहे तो डीबीटी पोर्टलच्या द्वारे वितरित केला जातो. सर्व कामे, तुमचा स्टेटस आहे, फॉर्मचा स्टेटस चेक करायचा असेल किंवा इतर कामे आहेत, नवीन फॉर्म भरायचा असेल तर ही सर्व कामे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून केली जातात. तर आता हे जुनं पोर्टल आहे SGS महाआयटीचं जे डीबीटी पोर्टल आहे तर हे बदल होऊन ही साईट सध्या तरी बंद आहे. तर नवीन पोर्टल आहे महा डीबीटी 2.0. तर हे पोर्टल आता सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे. फक्त एवढंच की ही जी वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे परंतु अजून महा डीबीटी पोर्टलद्वारे डीबीटी 2.0 या वेबसाईटवरती संपूर्ण जी माहिती आहे, डेटा आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम चालू आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता महा डीबीटी 2.0. तर ही नव्याने वेबसाईट सुरू झालेली आहे. तर आता यापुढे म्हणजेच लक्षात घ्या की आता याच्यानंतर पेन्शन वितरण असेल किंवा लक्षात घ्या की योजनेसंदर्भातली कुठलीही कामं करायची असेल तर या वेबसाईटचा महा डीबीटी 2.0 तर या वेबसाईटचा वापर आता सर्व लाभार्थ्यांसाठी खुला होणार आहे. फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की ही वेबसाईट आहे ती अजून अंडर मेंटेनन्समध्ये आहे. साधारणतः 1 जूनपासून ते 15 जूनपर्यंत ही वेबसाईट आहे ती प्रॉपर अजून रन होणार नाही आहे. सध्या वेबसाईट देखील चालू आहे पण तुम्ही त्या ठिकाणी नवीन नोंदणी असेल किंवा वापर करता असेल तर या ठिकाणी तुमचा ID पासवर्ड टाकलात किंवा तुमची माहिती टाकली तरी देखील ती सध्या चेक होणार नाही आहे. म्हणजेच काय की सध्या जुन्या वेबसाईटवरून नव्या वेबसाईटवरती माहिती ट्रान्सफर करण्याचं काम चालू असल्यामुळे साधारणतः 15 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची कामं ही वेबसाईटवरती करता येणार नाही आहेत. याचबरोबर जवळच्या विभागामध्ये देखील सध्या जाऊन काही फायदा होणार नाही आहे कारण का त्यांच्याकडे देखील जे लॉग इन वेबसाईटचं होतं ती देखील वेबसाईट एकच असल्यामुळे लक्षात घ्या की ह्या वेबसाईटचं काम अंडर मेंटेनन्समध्ये आहे. त्यामुळे उर्वरित जी सर्व कामे आहेत, पेन्शन वितरण असेल, थकीत पेन्शन असेल, नवीन अर्ज असेल, अर्जामध्ये लक्षात घ्या की दुरुस्ती असेल किंवा तुमचा स्टेटस चेक करायचा असेल तर ही सगळी कामं ह्या नव्या वेबसाईटवरती 15 जून नंतर सर्व लाभार्थ्यांना करता येणार आहे. तर अशा प्रकारे सर्वांची प्रतीक्षा संपलेलीच आहे. म्हणजेच की नवीन वेबसाईट आता उपलब्ध झालेली आहे. वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. सध्या लाभार्थ्यांना एकच विनंती की आता तुम्हाला वेबसाईट फक्त पाहायला मिळेल, त्यावरती तुम्ही कुठलीच माहिती चेक करू शकत नाही. साधारणतः 15 जून नंतर ही वेबसाईट तुमच्यासाठी उपलब्ध होईल आणि 15 जून नंतर जे लाभार्थी पेन्शनपासून वंचित आहेत, थकीत पेन्शन राहिलेली आहे, जूनची पेन्शन ज्यांची आलेली नाही आहे तर अशा सर्वच लाभार्थ्यांना जून 15 नंतर ही पेन्शन आहे ती वितरित केली जाणार आहे. तर अशा प्रकारची आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. जुनी वेबसाईट बंद झालेली आहे, नवी वेबसाईट सुरू झालेली आहे. 15 तारखेनंतर ही वेबसाईट प्रॉपर चालू होणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तर अशा प्रकारची जी नवीन वेबसाईट आहे तर याच्यामध्ये पुढील कार्यवाही व्यवस्थित आणि सुरळीतरित्या व्हावी यासाठी हे नवे पोर्टल निर्माण करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.